but the sunlight hits in so many ways. Grab my shades and hit the streets, no plan. Chasing vibes like seashells in the sand. Radio hums a tune I can't name. एअर राफ्टिंग फणसाच्या झाडाला. तयार झाडापासून तयार झाड तयार करणे. तयार झाडापासून तयार झाड तयार करणे. पहिलं काय करायचं? पहिलं काय करायचं? पहिल्यांदा एक व्यवस्थित तशी फांदी बघून घ्यायची. त्या फांदीला मस्त असं दोन्ही बाजूने मग त्याला 1-1.5 इंचामध्ये त्याला कट करून घ्यायचा. असा एक चांगला कटर घ्यायचा. कटर घेऊन मग त्या कटरने त्या फांदीभोवती असे गोल कट मारून घ्यायचे 1.5 इंचाच्या अंतरावरती व्यवस्थित छान असे. आणि नंतर मग मधून त्या झाडाची फक्त साल काढली जाईल एवढाच कट मारायचा. वरच्या वर तो झाडाचा कट असा करून घ्यायचा. फक्त साल निघेल एवढंच व्यवस्थित कट मारून घ्यायचा. कटरने चांगला स्वच्छ असा शार्प कटर घेऊन त्याचा कट मारून घ्यायचा. नंतर मग झाडावरची अशी साल काढून घ्यायची. ती अशा पद्धतीने ही साल सगळी काढून घ्यायची झाडावरची. ती पूर्ण फांदी गोल कापलेल्या भागामधली अशी करून घ्यायची, जेणेकरून त्याच्यावरची सगळी संपूर्ण साल ही काढून टाकायची. आपल्याला कटरच्या साह्याने ते व्यवस्थित सगळं काढून घ्यायचं असं. आणि ती फांदी तुम्हाला अशा प्रकारे दिसेल, जेणेकरून चारी बाजूने त्या फांदीचं पूर्ण जेवढी काही साल असेल, सालयुक्त भाग तो सगळा काढून घ्यायचा असा. आणि चारी बाजूने ती फांदी पूर्णतः तुम्हाला अशी व्यवस्थित मोकळी करून घ्यायची, जेणेकरून कुठलाही पोर्शन त्यावरती सालीचा राहणार नाही. आणि एकदा हे असं झालं की कटर घेऊन नंतर मग जो तुमच्या झाडाच्या वरचा फांदीचा जो भाग असतो त्याला वरती एक लेअर असते, ती लेअर काढून टाकायची. जेणेकरून हे झाडाची जी फांदी आहे त्याला मुळं लवकरात लवकर पकडतात. या प्रकारामध्ये झाड जवळजवळ 40 दिवसामध्ये ते झाड तुमचं तयार होतं. अशा पद्धतीने जी वरची हिरवी लेअर असते त्या साली खालची ती काढून घ्यायची पूर्ण. या प्रकारातलं झाड हे तुम्हाला अशा प्रकारे ही साल जी आहे झाडावरची आपल्याला काढून घ्यायची पूर्ण वरची. अशा पद्धतीने सफेद दिसली पाहिजे तुम्हाला पूर्ण. जेवढं स्वच्छ करता येईल तेवढी व्यवस्थित स्वच्छ करून अशी पूर्ण फांदी तुम्हाला स्वच्छ दिसली पाहिजे. आणि अंदाजे एक 30 ते 35 ते 40 दिवसामध्ये तुम्हाला तिथे नवीन रोपाच्या ऐवजी व्यवस्थित मुळं आलेले दिसतात झाडाची. तशी छान अशी मुळं येतात त्याला. अशी स्वच्छ प्रकारे ही फांदी 1.5 ते 2 इंच स्वच्छ करून घ्यायची. अशा पद्धतीने तुम्ही ॲलोवेरा किंवा मधाचं बोट त्याला लावू शकता, ज्याच्यामध्ये आता हे आपण ॲलोवेरा घेतलेला आहे. ॲलोवेरा असा स्वच्छ असं कापून घ्यायचं व्यवस्थित. याची एक बाजू वरची जी ॲलोवेराची पातळ लेअर आहे ती कट करून टाकायची, जेणेकरून आपल्याला आतला हा ॲलोवेराचा स्वच्छ असा गर मिळेल, जो आपल्याला झाडाच्या फांदीशी लावता येतो. तो अशा पद्धतीने या संपूर्ण भागाला योग्य त्या पद्धतीने लागेल असा व्यवस्थित चोळून घ्यायचा. सगळीकडे असा लावून घेतला की त्या गराची पूर्ण जो ॲलोवेराचा गर आहे तो त्या झाडाला पूर्ण असा तुम्ही चांगल्या पद्धतीने चोळून घ्यायचं, जेणेकरून हे पूर्ण असं व्यवस्थित ते फांदीला चारी बाजूने लागेल अशा पद्धतीने तुम्हाला दिसतंय. बघा इथे ॲलोवेराचा जो पूर्ण गर आहे तो अशा पद्धतीने छान पद्धतीने त्या झाडाच्या बुंद्याशी आणि त्याच्या दोन्ही टोकांशी लावून घ्यायचा,
जेणेकरून तो पूर्ण असं झाड ते तुम्हाला ॲलोवेरा चांगला लागेल. मग नंतर अशा पद्धतीने आज आपण इथे कोकोपीट 50% आणि लाल माती जी कोयटा माती आहे ती तयार करून घेतली. पेलू इकडे आहे. त्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने हे पाण्याचं प्रमाण जेवढं लागतं तेवढंच ठेवून योग्य त्या पद्धतीने मातीचा गोळा तयार करून घ्यायचा. असा हा मातीचा जास्त पाण्याचा गोळा, जास्त त्यात पाणी नको आणि अशा पद्धतीने व्यवस्थित तो चिकट असेल अशा पद्धतीने 50% कोकोपीट आणि 50% लाल कोयटा माती घ्यायचे. त्यातले प्लास्टिक पिशवी घे. अशा पद्धतीने त्याला ॲलोवेरा लावून घेतल्यानंतर एक व्यवस्थित अशी प्लास्टिकची पिशवी घ्यायची. तुम्ही त्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये अशा पद्धतीने मधोमध हा तुमचा मातीचा गोळा ठेवायचा आहे आणि जेणेकरून तुम्ही जो पूर्ण पोर्शन जो कापलेला आहे त्याच्यामध्ये तो पूर्ण पोर्शन असा त्या झाडाचा त्याच्यामध्ये कव्हर करून घ्यायचा आणि त्याला काय करायचं नंतर मग असं झाकून घ्यायचं ते आणि जेणेकरून तो असा पूर्ण कव्हर होईल. पूर्ण हे पूर्ण कव्हर झालं की त्याला योग्य पद्धतीने मग असं बांधून घ्यायचं जेणेकरून ती माती जी आहे ती पूर्णतः आतमध्ये राहील आणि आपल्याला व्यवस्थित असं त्याच्या दोन्ही बाजूने घट्ट असं आपल्याला काय करते जेणेकरून हवा जाणार नाही अशा पद्धतीने हे तयार करून घ्यायचं. जेणेकरून प्लास्टिकच्या पिशवीचा वापर जेवढा तुम्हाला चांगल्या पद्धतीने करता येईल तेवढा करायचा. जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित त्यामध्ये कोणत्याही प्रकारची हवा ही गेली नाही पाहिजे या पद्धतीची काळजी घ्यायची. अशा पद्धतीने एक प्रकारे ती माती जी आहे की ती योग्य पद्धतीने नंतर तुम्ही पसरून दोऱ्याच्या साहाय्याने बांधून घ्या. जेणेकरून चारी बाजूने ती माती त्या तुमच्या योग्य अशा पद्धतीने त्या एअर राफ्टिंगवरती बसली पाहिजे. जेणेकरून तुम्हाला तो एअर राफ्टिंगचा कुठलाही पोर्शन उघडा दिसणार नाही आणि जेणेकरून ते एअर राफ्टिंग तुमचं सक्सेसफुल होतं. अशा पद्धतीने हा करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने झालं. थांबव. अशा पद्धतीने तुम्ही दोऱ्याने हा आपण हे प्लास्टिक योग्य त्या पद्धतीने बांधून घेतल्यानंतर बांधून घ्यायचे आहे. तर या योग्य पद्धतीने बांधल्यानंतर एक मिनिट थांबव जरा दोरा बदलायला पिशवी आणि जेणेकरून मग अशा मधोमध सुद्धा त्याला योग्य पद्धतीने बांधायचं. जेणेकरून तुमची जी ओली माती आहे ती ओली माती त्या पूर्ण आपण जो काही पोर्शन सोललेला आहे किंवा असं पूर्ण काढलेलं आहे त्या पोर्शनवरती ती माती पूर्णतः चिपकली पाहिजे. जेणेकरून तुम्हाला तिथे कुठल्याही पद्धतीचं गॅप किंवा हवा नाही राहिली पाहिजे. त्याची तोंड जी आहे ती घट्ट अशी बांधून घ्यायची व्यवस्थित स्वच्छ. तुम्हाला त्यामध्ये पाणी आत नाही गेलं पाहिजे जेणेकरून तुमचं राफ्टिंग जे आहे ते सक्सेसफुल होतं. अशा पद्धतीने योग्य बांधून घ्यायची योग्य ते दोऱ्याने. दोरा सुतळी कशाने बांधलं तरी चालतं. तुमच्याकडे जी साधनं अवेलेबल असतील त्यातनं बांधा. अशा पद्धतीने व्यवस्थित स्वच्छ बांधून घ्यायचं. त्या दोऱ्याने व्यवस्थित असं घट्ट बांधून घ्यायचं जेणेकरून कुठेही तो मातीचा गोळा जो आहे तो हलला नाही पाहिजे. आणि वरच्या साईडला असे व्यवस्थित त्याला करून एक घट्ट अशी गाठ मारून टाकायची की जेणेकरून ती गाठ सुटली नाही पाहिजे. अशा पद्धतीने हे व्यवस्थित जरा हाताने दाबून सेट करायचं की जेणेकरून कुठे गॅप राहू नये. त्याच्यामध्ये माती व्यवस्थित बसावी आणि तुमचं केलेलं जे राफ्टिंग आहे ते योग्य पद्धतीने बसावं. आणि इथे अशी मस्त पार्किंगमध्ये येऊन आमची बेला बसलेली आहे. कंटाळा आलेला आहे तिला. कळेना झाले काय फणसाच्या झाडाला छान फणस आलेले आहेत. त्यासोबतच इथे नारळाचं झाड आहे, चिक्कूचं झाड आहे. चिक्कूच्या झाडाला सुद्धा चिक्कू आलेले आहेत. इथे
इथे एक चिक्कू आहे, तिथे एक बारीकसा चिक्कू आलेला आहे. हे आंब्याचं झाड आहे. त्यासोबतच इथे पण 2-3 झाडं आहेत. एक आंब्याचं झाड आहे, एक जास्वंदाचं झाड आहे, एक पिंक जास्वंद आहे आणि एक लाल जास्वंद आहे. लाल जास्वंदाचं झाड आहे.